श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशी पाळली जाते. यंदा 27 एप्रिलला मोहिनी एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे. या दिवशी भक्त भगवान विष्णू यांच्या मोहिनी रूपाची पूजा करतात. असा विश्वास आहे की हा उपवास केल्याने सर्व प्रकारची संकट आणि पाप दूर होण्यास मदत मिळते. शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा एकादशीचं व्रत हे सर्वात शक्तिशाली मानले जाते. स्कंद पुराण आणि पद्मपुराण यासारख्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की एकादशीचं व्रत पापाचा नाश करतो आणि व्यक्तीला मोक्ष प्रदान करतो. मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून राक्षसाचा वध केल्याचं सांगितलं जातं. मोहिनी एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो. तसेच हे व्रत केल्याने कुटुंबात सुख शांती कायम राहते आणि व्यक्तीला धन ऐश्वर्य आणि बुद्धीची प्राप्ती होते. तसेच हे व्रत केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात. पद्मपुराणानुसार त्रेतायुगात भगवान रामाने महर्षी वरिष्ठांच्या सांगण्यावरून हा उपवास केला होता. असं म्हणतात की हा उपवास सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती देणारा आणि सर्व पापांपासून मुक्ती करणारा सर्वोत्तम उपवास आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान. हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा शत्रुपिडा नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. तर त्या कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे, कोणत्या वेळेत आणायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाला स्वतःचे रूप असल्याचे सांगितले आहे. या कारणामुळे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते. या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. पद्मपुराणात असे सांगितले आहे की जी लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्यांना खूप दीर्घायुष्य मिळते. तसेच पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने त्यांनी या जगात केलेले सर्व पाप नष्ट होतात आणि मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती होते. भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी, भगवान शंकर त्यांच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात असे म्हटले जाते. जी लोक पिंपळाचे झाड लावतात आणि त्याचे रक्षण करतात यासोबतच श्रद्धेने आणि शुद्ध हृदयाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा करतात त्या भक्तांना धन आणि स्वर्ग तसेच मोक्षाची प्राप्ती होते. पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा वास असल्याचे मानले जाते. याशिवाय सर्व तीर्थ यात समाविष्ट आहेत. म्हणून ज्यांना तीर्थयात्रा मुंडन करणं शक्य नाही ते पिंपळाच्या झाडाखाली ही विधी करतात. पिंपळाच्या झाडाखाली यज्ञपूजा पुराण कथा करणे सर्वोत्तम मानले जाते. तसेच शनिदेव पिंपळाच्या झाडावर निवास करतात. जे लोक शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करतात आणि त्याच्या खाली दिवा लावतात त्यांना शनीच्या 7.5 किंवा दह्या दरम्यान त्रास सहन करावा लागत नाही. अशा लोकांवर शनिदेवाचे आशीर्वाद वर्षाव होतो. पिंपळाच्या झाडावर सर्व देवता तसेच पानांमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो. म्हणूनच आवर्जून मोहिनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा आणि सेवाही करायची. आणि म्हणूनच आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी
काढायचं, त्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं। त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे। जर शक्य असेल तर या दिवशी तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा, कारण कोणतीही सेवा किंवा कोणतीही पूजा जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला मोहिनी एकादशीचे व्रत ठेवायचा संकल्प हा करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा ही करून घ्यायची। श्रीहरी विष्णूंना प्रिय असणारी पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे, चंदन अर्पण करून घ्यायचं। तसेच आपल्याला एक तुळशीपत्र आवर्जून श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे। तुळशीपत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते। त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा विधीपूर्वक पूजा करून घ्यायची। तसेच तुळशी मातेची सुद्धा आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे। तसेच मोहिनी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण सुद्धा करायचं आहे। देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही सकाळीच हा उपाय जो आहे तो करू शकतात। अगदी तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा हा उपाय करू शकतात। हा उपाय करण्याकरता आपल्याला 21 पिंपळाची पानं जी आहेत ती आपल्या घरी आणायची आहेत। आता ही जी पानं आपण आपल्या घरी आणणार आहे ती व्यवस्थित पाहून घ्यायची। ती अखंड असावी, कुठे तुटलेली, फाटलेली किंवा खराब झालेली नसावी। ही पानं आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे। आता ही पानं जी आहेत ती आपल्या घरी घेऊन आल्यानंतर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची। त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची। प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे। आता पिंपळाच्या झाडाच्याच काडीने आपल्याला या 21 पिंपळाच्या पानांवर ओम विष्णवे नमः, पुन्हा एकदा सांगते, ओम विष्णवे नमः या मंत्राला लिहायचं आहे। आता ही जी 21 पानांची आहेत त्यांना आपल्याला देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णूंच्या समोर किंवा तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल किंवा बाळगोपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असतातच, तर त्यांच्यासमोर ही पानं जी आहेत ती आपल्याला अर्पण करायची। ही पानं अर्पण करायची पण एक विशिष्ट आहे। आपल्याला एक पान उचलून आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हे पान जे आहे ते आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे। पुन्हा दुसरं पान आपल्याला उचलून घ्यायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा, आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते पान आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं। अशा रीतीने आपल्याला 21 पानं उचलायचे। 21 वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा आणि 21 वेळा आपल्या मनातली इच्छा ही बोलून हे पत्र जे आहे ते आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मोहिनी एकादशीच्या दिवशी करायचा। अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही हा पानं जी आहेत ती अर्पण करू शकतात। संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर ही जी पानं आहेत ती आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणाजवळच ठेवायचे। आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे, स्नान करायचे, देवपूजा करून झाल्यानंतर ही पानं आपल्याला तिकडनं उचलायची आणि वाहत्या पाण्यामध्ये नेऊन आपल्याला प्रवाहित करायचे। पुन्हा आपल्याला प्रवाहित करताना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। आता बरीच लोक सांगतील आमच्या इकडे नदी नाही आहे, समुद्र नाही आहे, मग आम्ही कुठेही पानं जी आहे ती प्रवाहित करायची। मग तुम्हाला काय करायचं, जिथे पण तुमच्या इथे श्रीहरी विष्णूंचं मंदिर असेल, राधाकृष्णाचं मंदिर असेल, प्रभू रामचंद्रांचं मंदिर असेल किंवा अगदी स्वामींचं मठ किंवा केंद्र असेल, तर तिथे तुम्हाला ही पानं घेऊन जायची आहेत, आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तिथे आपल्याला ही पानं जी आहेत ती अर्पण करायचे। अशा रीतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी करायचा। हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।